नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी डॉक्टर प्रशांत दोनकर पाटील, डायरेक्टर श्री आयुर्वेदन पंचकर्म हॉस्पिटल, चंदननगर, पुणे. मित्रांनो, आज एक वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन आले. खरं तर हा आजाराचे पेशंट्स आता बऱ्यापैकी वाढलेले आहेत. जेव्हापासून हे IT सेक्टर्स या भागात वाढला, स्पेशली आमच्या पुण्याच्यामध्ये, तर IBS किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा ग्रहणी आयुर्वेदानुसार, ग्रहणी म्हणजे पोटाच्या आतड्यांची पचनक्षमता कमी होणं, तो जो आजार आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढला. त्याचं स्पेसिफिक कारण फार सोपं आहे, काही सांगायची गरज नाही. खरं तर आपलं दैनंदिन आहारातल्या चुकलेल्या सवयी, सगळ्यांच्या सवयी आता चुकीच्या व्हायला लागलेल्या आहेत. काही केव्हाही कसंही खाणं, आणि ह्या खाण्यामधूनच मग अपचन होतं, आम्लपित्त होतं. ते लॉंग टर्म राहतं. बराच काळ जर तुम्हाला हायपर ॲसिडिटी किंवा पोटात जळजळ, आग होणं, मध्ये जुलाब उलट्या होणं, अशा गोष्टी जर चालू असतील, तर हा पेशंट हळूहळू ग्रहणीकडं किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोमकडे जातो. बाउल्स इरिटेट होणं म्हणजे काय होतं, तुमची जी आतडी आहे ती इरिटेट किंवा टॉक्झिक झालेली आहे अक्षरशः. त्याच्यामध्ये विषारी तत्व साठवून किंवा चुकीचा आहार घेऊन त्याची अन्न पचायची क्षमता जी आहे ना, ती कमी होते. असे असंख्य पेशंट आहेत. तर याच्यामागची कारणं काय आहेत ते आपण पहिल्यांदा बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं आपली लाईफस्टाईल काय आहे. रात्री मला वाटत नाही कुणी 10-12 वाजल्याशिवाय झोपतं. कधीही उशिराला घरी येणं, नंतर आल्यानंतर जेवण उशिरा होतं. जेवण उशिरा होताना ते भरगच्च होतं. त्याच्यामध्ये बऱ्याचदा जड पदार्थ रात्रीचे जास्त खाल्ले जातात. त्याच्यानंतर रात्री तुम्ही जेवल्या परत तसेच सोफ्यावरती किंवा कुठेतरी पडता, हातात तो मोबाईल असतो, त्याच्यावरती तासनतास एक तर चॅटिंग होतं किंवा मग रील्स पाहत बसता. आणि मग ते अन्न पचवायला जो काही वेळ दिला पाहिजे शरीराला, तो मिळत नाही. मग ते अन्न तसंच पडून राहतं आणि ते आतड्यांच्या क्षमता खराब करून टाकतं किंवा अन्नच पचत नाही बऱ्याचदा. मग सकाळी उठले की तो हँगओव्हर काय तर विचित्र असतो, डोकं जड झालेलं असतं, उलट्या होतात, मळमळ होते. बऱ्याच लोकांना सकाळी दात घासतानाच उलट्या करायची सवय लागलेली असते. अशा असंख्य गोष्टी आहेत त्याच्यामागच्या. खरं तर ह्या सवयी जेव्हा जर आपण बदलल्या आणि आपण एक लाईफस्टाईल जर सेट केली, हा त्रास होत नाही. याची लक्षणं काय आहेत स्पेसिफिक, तर एक तर अपचन होणं, कंटिन्युअसली गॅस, पोट गच्च राहणं, थोडं जरी खाल्लं तरी पोट एकदम असं गच्च होतं, डंबारलेलं होतं, गॅसेस सारखे पास होणं, घाणेरडा स्मेल येणं त्याला. त्याच्यानंतर काही लोकांना स्पेसिफिक ओळखायचं, IBS किंवा ग्रहणी आपल्याला झाला ही जर ओळखायचं असेल, त्याची फार स्पेसिफिक हे आहे. टॉयलेट काही दिवस 2-4 दिवस तुम्हाला एकदम कडक होईल आणि 2-4 दिवस अचानक जुलाब होतील. हे त्याचं पहिलं क्वचित द्रव, हे जे आहे हे त्याचं स्पेसिफिक लक्षण आहे वाताची ग्रहणीचं. पित्तग्रहामध्ये कंटिन्युअसली जुलाब होत असतात आणि कफच एकदम मोठ्या प्रमाणात सारखा होत असतो. हे झाले त्यांच्या याच्यानुसार, म्हणजे दोषानुसार प्रकार झाले. पण हे स्पेसिफिक असतात, म्हणजे कधी कडक होते, कधी पातळ होते, जुलाब होतात. हे ग्रहणीचं पहिलं लक्षण. दुसरी गोष्ट म्हणजे भोजनोत्तर मलप्रवृत्ती, म्हणजे जेवण केल्या सकाळी अगदी नाश्ता केला टॉयलेटला जावं लागते, दुपारचं जेवण थोडं खाल्लं टॉयलेटला जावं लागते, संध्याकाळी थोडंफार काही खाल्लं की टॉयलेटला जावं लागते. अशी लोकांची हालत होते. असे असंख्य लोक आहेत. आणि हा एपिसोड असा काही सलग नसतो. 1-2 महिने त्रास होईल, ते थांबेल, अगेन परत पुढच्या 2-3 महिने त्रास होईल. तर आता हे आयडेंटिफाय कसं करायचं, तर ह्याच्यामध्ये बऱ्याच जर आपण सोनोग्राफी केली तर गॅस्ट्रायटिस येतो, पॅन गॅस्ट्रायटिस येतो किंवा कोलायटिस येतो. आतड्यांना सूज झालेली असते, स्टमकला तुमच्या स्वेलिंग झालेलं असतं किंवा तुझं इन्फ्लेमेशन झालेलं असतं. हे स्पेसिफिक रिपोर्ट्समध्येच कळून जातं आपल्याला. बाकी ब्लड रिपोर्ट्समध्ये फारसं काही येत नाही. झालं तर फार HB कमी होऊन जाईल तुमचं, किंवा B12ची डिफिशियन्सी येईल, कारण अन्न पचत नाही. मग B12 कुठून मिळणार आणि त्यातून मग ती B12 डिफिशियन्सी फॉर्म होते. पण स्पेसिफिक काय असतं की गॅस्ट्रायटिस आणि कोलायटिस हे 2 सिम्पटम मात्र आपल्याला नक्की सोनोग्राफीमध्येच आयडेंटिफाय होऊन जातं. आणि त्याच्या पलीकडे आपण एंडोस्कोपी केली, ओजिडोस्कोपी जर केली तर गॅस्ट्रिक अल्सर्स दिसतात आपल्याला, किंवा खाली जर कोलोनोस्कोपी केली तर तिथं सुद्धा अल्सरेटिव्ह कोलायटिस आपल्याला फार स्पेसिफिक आयडेंटिफाय होऊन जातं. ह्या पेशंटला आहाराची पद्धत पाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर सकाळी कुठल्याही परिस्थितीत 7च्या आधी तुम्ही उठल्यानंतर दात वगैरे घासून झालं की 1 ग्लासभर कोमट पाणी प्या, म्हणजे तुमचं अन्न पचायला सुरुवात होते. किंवा टॉयलेट व्यवस्थित पहिली साफ होऊन जाते. गरम पाणी नाही, सकाळी कोमट पाणी, थंड नाही. सकाळी उठून ग्लासभर कोमट पाणी प्या, मल साफ होईल. पोट साफ होणं ही यातली सगळ्यात महत्त्वाची विषय आहे. पोट साफ झालं की निम्मे पोटाचे आजार, निम्मे नाही जवळजवळ 90% आजार कव्हर होऊन जातात. पण पोट साफ झालं पाहिजे. सकाळी उठल्या थोडंसं 1 ग्लासभर कोमट पाणी प्या, त्यात लिंबू मध वगैरे काही टाकायचं नाही, फक्त कोमट पाणी प्या, बाकी काही गरज नाही. सकाळी शक्यतो अशा लोकांनी चहा वगैरे किंवा दूध वगैरे टाळायचं. तुम्ही ग्रीन टी घेतला किंवा आपली काढे घेतले तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर पोट साफ झालं, आंघोळ करायची. 2 गोष्टी याच्यामध्ये, आंघोळ करून नाश्ता करायचा, नाश्ता करून आंघोळ करायची नाही, खाऊन आंघोळ नाही करायची. खाऊन आंघोळ केली की परत पचन बिघडलं, पित्ताच्या सिक्रेशन सगळे बिघडले. त्याच्यामुळं अगोदर आंघोळ करायची, नंतर तुम्ही नाश्ता करायचा. हलकासा सकाळचा ब्रेकफास्ट तुमचा प्रॉपरली झाला सकाळचा, त्यानंतर साधारणतः 12-1ला व्यवस्थित जेवण करायचं. पोळी, भाजी, वरण, भात
वरण हे मुगाचं, तुरीचं नाही. तुरीचं वरण खाल्लं की परत तिथं पित्त बिघडलं, पित्त वाढलं की आजार बिघडले. त्यामुळे तुरीचं वरण अजिबात नाही. ही फिसक्यातली गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये एखादं त्याच्यामध्ये फळ पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आजारासाठी आणखी एक महत्त्वाचं औषध आहे ताक. तक्रम चक्र सुधारलं म्हणजे इंद्राला जे अप्राप्य आहे ते ताक आहे. आणि घृणीच्या आजारामध्ये, पचनाच्या आजारामध्ये ताक हे फळ. ॲलोपॅथीला तरी काय करतात, तुमचं प्रिबायोटिक प्रोबायोटिक देतात, राईट. ते तर आहे काय शेवटी लॅक्टोबॅसिलस बॅसिलस. ते कशावर सापडतात, दह्यावर सापडतात. ते दही डायरेक्टली खायचं, कारण दही खाल्लं त्रास वाढणार आहे 10 पटीनं. मोठ्या प्रमाणात फार पित्त वाढतं तिथं, त्यामुळे दही अजिबात खायचं नाही. पण ताकाने हा आजार बरा होतो. त्याच्यामध्ये पण सैंधव मीठ आणि जिरेपूड टाकून घ्यायचे. त्याच्यामुळं ताक घ्या दुपारच्या जेवणात, गोड ताक घ्यायचे. त्याच्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजता एखादं फळ खा हलकंसं. आणि रात्रीचं जेवण मात्र एकदम हलका आहार पाहिजे. त्याच्यामध्ये स्पेसिफिक मुगाची खिचडी आणि एखादं सूप भाजीचं, हा एवढाच आहार पाहिजे. आतड्यांना विश्रांती द्या. मुगताळाची खिचडी आहे, पेज आहे, मुगाचं कडण आहे, त्याच्यानंतर तुमचे दिरडी आहेत वेगवेगळे, असे पचायला जे हलका आहे अशाच भाज्या घ्या. किंवा अगदीच खूपच भूक लागते मग ज्वारीची भाकरी, बाजरीची नाही, गव्हाची नाही. इथं गहू आपल्याला बंद ठेवायचा आहे. ज्वारीची भाकरी, त्यानंतर एखादी पालेभाजी किंवा फळभाजी स्पेसिफिक. त्याच्यामध्ये दोडका, कारलं, घोसाळं, राजगिरा, भेंडी, तांदूळचा, पालक, शिमला मिर्च पण चालू शकते, त्याला काय अडचण नाही फारशी. कोबी, फ्लावर, ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या प्रॉपरली बॉईल केल्या, स्पाइस नाही, त्याच्यामध्ये खंडीभर मसाले टाकायचे नाहीत. हलकेसे जे अख्खा मसाला असतो आपला, खडा मसाला, तो हलकासा जेवढा गरजेपुरता चवीपुरता तेवढाच वापरायचा. मिठाचं प्रमाण पण कमी ठेवायचे. आणि हे जर व्यवस्थित घेतलं तर आपला निम्मा त्रास इथंच कव्हर होतो. हे व्यवस्थित करा, आहार व्यवस्थित घ्या, पथ्य पाळा. त्याच्याबरोबर आयुर्वेदिक काही औषधं आहेत ते मात्र डॉक्टरांना कन्सल्ट केल्याशिवाय परस्पर कुठलेही कारभार करायचे नाही. किंवा अमक्या धमक्याने सांगितलं यूट्यूबला आलं असलं काही करायचं नाही. डॉक्टरांना जायचं, डॉक्टरांची कन्सल्ट करायचं. तुमची हिस्ट्री सगळी डॉक्टरांच्या समोर येते, त्याच्यानुसार तुमची ट्रीटमेंट घ्यायची. अगदीच ज्यांना अल्सर्टिव्ह कोलायटिस, गॅस्ट्रायटिस, पॅनगॅस्ट्रायटिस अशा काही कंडिशन्स आहेत, रिफ्लक्स इसोफेगायटिस आहे, या पेशंटनी मात्र गॉलस्टोन्स आहेत काही पित्ताचे खडे झालेले आहेत त्याच्यातून, तर या पेशंटनी मात्र पोटामध्ये ज्यांच्या पाणी झाले, उदर आपण क्रॉसायटिस म्हणतो, सिरोटिक लिव्हर आहे, ही सगळी एकाशीच निगडीत आहे. सगळी 17-60 जे आजार आहेत तर हे सगळे GITचे एकमेकांशी निगडीत आहेत. असं काय कंडिशन्स आहेत त्यांनी मात्र सरळ आपल्या हॉस्पिटलला या, ॲडमिट व्हा. त्याच्यामध्ये तुमची औषधं व्यवस्थित स्पेसिफिक चालू होऊन जातील. किंवा ज्याला ॲडमिटची गरज नाही त्यांना फक्त औषधांच्यावरतीच कव्हर होऊन जातं. 90% 10% पेशंटला ॲडमिट करायची गरज पडते. 90% पेशंट्स हे फक्त आणि फक्त औषधांच्यावर कव्हर होतात. त्यातल्या 20% लोकांना पंचकर्म लागतात. म्हणजे 70% पेशंट हे फक्त औषधांच्या कव्हर होतात. 30% पेशंटला पंचकर्म लागतं आणि 10% पेशंट जे असे आहेत त्यांनाच ॲडमिशनला ॲडमिट करून ट्रीटमेंट करावी लागते. ह्या ज्या 10% सुद्धा आता 100% मेडिक्लेम आपल्याकडे मंजूर होतो. फक्त तुमच्याकडे ती पॉलिसी पाहिजे आणि तुमच्या पॉलिसीमध्ये आयुर्वेदिक कव्हर पाहिजे. कधी काय शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा किंवा आमचा नंबर आता ह्याच्यामध्ये डिस्प्ले होतो. त्या नंबरवर तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा. हॉस्पिटलची टीम तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेल. याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपल्याकडे 100% ट्रान्सपरन्सी असते. सगळे औषधं, तुमचं निदान, तुमची पथ्य हे तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात आपण सगळं देतो. अजूनही काय वाटत असेल तर आम्हाला संपर्क करा. धन्यवाद. काही गरज लागली तर नक्की कळवा.